फसवेगिरी तर इंडस्ट्रीमध्ये फर्निचर सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये चालते, पण फर्निचर इंडस्ट्रीमध्ये पण चालतच असणार. मग तिथे म्हणजे असं काय उदाहरण आहे तुमच्याकडे, जसं तुम्ही आता म्हणालात की सोफा फर्बिश करून विकतात, जुना सोफा. आता आमच्याच एका कस्टमरने ज्यांना आम्ही त्यांच्या घरासाठी फर्निचर दिलं, त्यांनीच अशी कुठेतरी रील पाहिलेली, उल्हासनगरला गेले, तिकडे त्यांनी सांगितलेलं सोफा 5,000मध्ये मिळेल. तर ते तिकडे ते गेल्यावर त्यांना पहिली गोष्ट शॉकच लागला की 5,000ला काहीच नाही, तो होता तो विकला गेला, तुम्हाला दुसरा पाहिजे तर घेऊ शकता. आणि घेतलं त्यांनी काही फर्निचर, ₹1,00,000च्या आसपासचं घेतलं आणि ते 2 महिन्याच्या आतच त्याची अवस्था खूप खराब झाली. म्हणजे सोफा त्यांचा बसून म्हणजे फोम सगळा खराब झाला, म्हणजे बसता येणार नाही अशी अवस्था होती. आणि बाकीच्या वस्तूही हालायला लागल्या, काही वस्तू खराब झाल्या. मग त्यांना ते जाणवलं. मग आता ज्यावेळी ते सांगायला गेले तर आफ्टर सेल सर्व्हिस नावाची गोष्ट काही नसतं तिकडे. मग ते लॉस झाला त्यांचा ₹1,00,000. मग त्यांनी परत फर्निचर घ्यायच्या वेळी त्यांच्या मित्रामध्ये विचारपूस केल्यानंतर मग आमचा रेफरन्स मिळाला त्यांना. ते आमच्याकडे आले, आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला व्हिजिट केल्यानंतर, पाहिल्यानंतर प्रोडक्ट क्वालिटीबद्दल आम्ही त्यांना एज्युकेट केलं. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, कुठल्या कम्युनिटीच्या अगेन्स्ट नाही मी, पण आपल्या मराठी लोकांनी जसं बाकीच्या कम्युनिटी इतर कम्युनिटीला आपापल्या माणसांना मदत करतात, व्यवसाय जो काय करतात आपसात करतात, तसं आपल्याही मराठी लोकांनी स्पेशली असा ट्रेंड सुरू करूया की काही घ्या, तुम्हाला काही घ्यायचं असेल, कदाचित ती बाहेर वस्तू ₹10 मिळत असेल, मराठी माणसाकडून ₹12 मिळेल, पण ते ₹2 तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्येच देत आहे, तुमच्या लोकांमध्येच देत आहे. तो प्रयत्न करा, कारण मराठी माणूस फसवा नाही आहे, तो नेहमी शब्दाला जागणारा माणूस आहे, मी असो किंवा इतर मराठी माणसं. तर त्यामुळे माझं आव्हान आहे की तुम्ही घ्याल फर्निचरबद्दल स्पेसिफिक बोलायचं झालं तर कुठल्याही मराठी माणसाकडून घ्या. मुंबई महाराष्ट्रामध्ये ते 99% तुम्हाला चांगलाच मिळेल, याची शाश्वती मी देऊ शकतो. नाही, मराठी माणूस हा प्रामाणिकच आहे, त्याच्यात प्रश्नच नाही. मराठी माणूस म्हटलं की तो प्रामाणिकच आहे. फक्त मला असं वाटतं मराठी माणसाला सेल्स आणि मार्केटिंग, मराठी माणूस या 2 गोष्टी शिकण्याची गरज आहे. आणि अजूनही काही मराठी माणूस अतिशय 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 हुशार आहे, खूप चतुर आहे. फक्त त्यामध्ये एकच वाईट वस्तू आहे, आळस. माणूस मेहनत करायला थोडासा मागे राहिला, त्यामुळे आज आपण थोडेसे मागे आहोत इतर कम्युनिटीपेक्षा. पण आत्ता मागील 10 वर्षापासून मी नोटीस केलं आहे, मुलं खूप मेहनत करायला तयार आहेत आणि करतात आहे. आणि आज बऱ्यापैकी बरेच लोक चांगल्या चांगल्या लेवलला आहेत. आणि हे माझं शब्द आहे, लिहून घ्या, पुढील 15 ते 20 वर्षात आपण मराठी बिझनेस करणारी मुलं तुम्हाला जास्त मिळतील, रादर तुम्हाला जो नोकरी करणार आहे. तर हे नक्की होणार आहे. नाही, असंच व्हायला पाहिजे, माझं पण हेच मत आहे. होणार आहे नक्की. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.